नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण येवल्यामध्ये हुडको गल्लीमध्ये तुळजाई पशु आहार म्हणून दुकान आहे त्यांचं आलं, पशु खाद्य म्हणून. त्या दुकानावरती आलो मित्रांनो. आपले येवला तालुक्यामध्ये बऱ्याचशा लोकांना जे आपले रेसचे बैल जे आहे त्यांच्यासाठी योग्य खाना भेटत नाही. तर मित्रांनो, या दुकानावरती आलो आहे. त्यांच्याकडे भरपूर प्रकारचे फीड अवेलेबल त्यांच्याकडे. आपलं हिंदकेसरी झालं, परत गोदरेजचे भरपूर प्रोडक्ट आहे त्यांच्याकडे. हे बघा, हिंदकेसरी मिश्र आहार. तर मित्रांनो, आज आपण ना मोहितकडे आलो आहे. मोहित भाऊचा वादळ बघतो तुम्हाला सर्वांना माहिती. तर कोणते कोणते प्रोडक्ट वापरतात आणि काय वापरतात ते या दुकानावरूनच घ्या. ते त्यांचं दुकान आहे, आज समजा तुम्ही. नमस्कार मोहित भाऊ. महाराष्ट्र केसरी म्हणून एक खाद्य आहे. हां, वादळला येवल्यामध्ये फर्स्ट टाइम मध्ये मयूर भाऊचं आपलं हे दुकान आहे. हां, त्यांच्या गावात पहिल्यांदा बोलवलं होतं. जवळपास 30 कट्टे, एक महिन्यात पुरे 30 कट्टे विकले गेले. हां. परत आपली उडीद डाळ असेल, उडीद डाळ बी. हां, उडीद डाळ पण इथं अवेलेबल आहे. महाराष्ट्र केसरी एक नंबर रिझल्ट आहे दोन्ही खाद्यांचा, पण डाळीचा झाला, याचा झाला. आणि येवल्यामध्ये म्हणजे भेटत नाही हे खाद्य. लोकांना विंचूरला झालं, मनमाड झालं तर लांब जायला लागतं. तर लांब जायची गरज नाही. आपल्या येवल्यात किती खाद्य अवेलेबल आहे सध्या, झाले एक महिन्यापासून. पण बऱ्याचशा खेळावाल्याला माहिती नाही कुठं भेटतं, काय भेटतं. तर तुम्हाला ॲड्रेस पण भेटून जाईल, नंबर पण भेटून जाईल आणि योग्य दरात आहे सर्व खाद्य. जे दर आहे बाहेर तेच दरामध्ये दरामध्ये भेटेल. वाढ वगैरे काहीच नाही. आणि बैलांसाठी महाराष्ट्र केसरी म्हणून खाद्य आहे. बैलाच्या फिटनेससाठी एक नंबर खाद्य आहे. आता सध्या वादळला हेच चालू आहे. वादळ हे चालू. त्याच्यामध्ये इकडे बघा, हे गुळ झालं, साजू झालं, मका वाडा झालं, गहू झालं, शेंगदाणा झालं, चना झालं. या अशा जवळपास 10 ते 12 प्रकारचं त्याच्यामध्ये घटक अवेलेबल. हा, त्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे म्हणजे लोकांना वेगवेगळं खाद्य घालायची गरज नाही. यो कट्टा घातला तर अच्छा अच्छा. तर त्याच्यासोबत आपण गहू भांडा पण घालू शकतोय. आणि फिटिंगसाठी एक नंबर खाद्य. फिटिंगसाठी फिटनेस चांगली राहते बैलाची. परत बैलाला दम लागत नाही वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये. एक नंबरचा बैल काढावायचा असेल ते खाद्य खूप गरजेचं आहे. आता केवढ्याला बॅग आहे भाऊ? किती किलोची? 40 किलोची बॅग आहे. 40 किलोची बॅग आहे. 2050 रुपयाला ही बॅग जाते. अच्छा, 2050 रुपयाला बॅग जाते. आणि हा उडीद डाळीचा 30 किलोचा कट्टा आहे. हा, 1200 रुपयाला आहे. 1200 रुपयाला. 1200 रुपये म्हणजे जे मार्केटमध्ये रेट आहे त्याच रेटमध्ये खाद्य आहे. विंचोरला जायचं म्हणलं परत तुम्हाला 200-250 रुपयाचं पेट्रोल लागणार आहे. मला तो खर्च आहे, तो खर्च वाचला जाणार. आणि येवल्यामध्ये अवेलेबल असताना लांब जायची गरज नाही. हा, बरोबर आहे. कॉन्टॅक्ट नंबर भेटून जाईल. आपलं फतेपूर नाक्यामधून एक 200 मीटर मध्ये आल्यानंतर दुकान आहे हुडको मध्ये. हा, हुडको मध्ये. आपले मयूर कंटिन्यू दुकानलाच असतात. भाऊ, तुमचा मोबाईल नंबर सांगा दादा. माझा मोबाईल नंबर 9158264127 आणि अजून एक नंबर 7517712484. अच्छा, कोणकोणत्या प्रकारची फीड अवेलेबल आहे आपल्याकडे सध्या आता? रेसिंगमध्ये महाराष्ट्र केसरी, ऑडी, डाळ, गोदरेजमध्ये रेसर, गोड्यांचे पण फीड अवेलेबल आहे आपल्याकडे. गोड्यांचे पण फीड अवेलेबल आहे. आणि जर एखाद्याला काही एखादा प्रोडक्ट बोलवायचं तुम्ही बोलून द्यायचं का? बोलून देऊ ना. बरं, आता सध्या तर ट्रेंडिंगला आहे मित्रांनो महाराष्ट्र केसरी म्हणून खाद्य. बऱ्याचशा गाडा मालकांना माहिती असेल, काहीला भेटत नसेल तर येवल्यामध्ये हुडको गल्लीमध्ये फतेपूर नाक्यावरून फक्त 200 मीटरचा अंतर आहे. त्याच्यावरती त्यांचं दुकान आहे. दुकानाचं नाव तुळजाई पशु खाद्य म्हणून नाव आहे. त्याच्यावरती मोबाईल नंबर पण दिला आहे. मयूर भाऊ नाव आहे त्यांचं, मयूर कदम. त्यांना अवश्य कॉल करा. दुसरं दुकान कुठे आहे तुमचं? गुरुद्वार समोर स्टेशन रोडला तिकडे सेम खाद्य अवेलेबल आहे का? सेम खाद्य अवेलेबल. गुरुद्वारा रोड कोपरगाव समोरच ना. गुरुद्वार समोर छोटं असल्यामुळे छोट्या गाळ्यात दुकान आहे. मोठं दुकान त्याचं तिकडे घरी का? स्टॉक जास्त अवेलेबल तिकडे असतो. आज येवल्यामध्ये जवळपास सगळे लोक हेच खाद्य घालतात. अच्छा, तेव्हापासून खाद्य आले कारण रिझल्टच जास्त खाण्याचं. हा. म्हणजे आज समजा जे रेसवाले बैल आहे त्याच्यामधले 80-85% हेच खाद्य वापरतात. हा, म्हणजे मी तिकडे सातारला जातो. सगळ्यांना माहिती वादळ तिकडे सातारला जातं. तर तिकडे गेल्यानंतर बैला जाऊ खाद्य चालू केलं ना, बैला तो रिझल्टच वेगळा होता. बैलाची पळण्याची पद्धत करून स्पीड वाढला, सगळ्या गोष्टी वाढल्या. त्याच्यामुळे हे खाद्य मी यावल्यात पहिल्यांदा बोललो होतो. अच्छा अच्छा. आणि खूप लोकांचा प्रतिसाद भेटला खाद्याला, कारण रिझल्ट भेटला. त्याच्यामुळे लोक येतात, फोन करतात खाद्य घेऊन. अच्छा अच्छा. बघा मित्रांनो, जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा भाऊला.
भाऊनी मोबाईल नंबर पण दिला त्यांचा स्क्रीनवरती मोबाईल नंबर टाकून देतो. दुसरं कोणतं खाद्य लागेल ते पण तुम्हाला अवेलेबल करून देतील. गाय म्हशीचं सर्व खाद्य अवेलेबल आहे. पण सध्या आपण खास आलो होतो फक्त महाराष्ट्र केसरीसाठी आणि उडीद. हा, आपण त्या क्षेत्रामध्ये लांब जायला लागायचं, विंचूर झालं, मनमाड झालं, इकडे जायला लागायचं. हा हा त्यांच्यामुळे त्यांना खाद्य बोलवलं नाही. त्यांचं पहिले गायांचं म्हणजे हेच खाद्य होतं. पण झाले 2 महिने तुम्ही सर्व खाद्य बोलवले, त्याच्यामुळे गावाल्याचं पण हॅरेसमेंट कमी होणार आहे. बाकीचा पेट्रोलचा खर्च वाचणार. अच्छा अच्छा अच्छा. लांब जायचं तर लोक जाती पद्धतीने. हा हा. उडीद डाळ पण आहे मित्रांनो, A1 क्वालिटीची डाळ आहे त्यांच्याकडे. उडीद डाळ तर ही पाहिजेच. चला मित्रांनो, धन्यवाद.